साताऱ्यात असं काय घडलं ज्याने थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या बोटाला जखम झाली? जिल्हा परिषद निवडणुकीच्या दिवशी नेमकं कोणतं नाट्य घडलं? राजकीय लढाई थेट धक्काबुक्कीपर्यंत पोहोचली तरी कशी? असं काय घडलं ज्याने देसाईंच्या शर्टवर थेट रक्ताचेच डाग पडले? आता या सगळ्या घटनेनंतर शंभूराज देसाई यांचे आरोप काय? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी साताऱ्यातील त्या दिवसाचा सगळा घटनाक्रम आधी समजून घ्यावा लागेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज 18 मराठीला फॉलो करायला विसरू नका. साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होती. त्या दिवशी राजकीय वातावरण आधीच तापलेलं होतं आणि त्याच दिवशी असा प्रसंग घडला ज्यात पालकमंत्री शंभूराज देसाई हे जखमी झाले. ही निवडणूक 4 मातब्बर नेत्यांच्या प्रतिष्ठेची होती. एका बाजूला भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे, तर दुसऱ्या बाजूला शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील. मतदानाच्या आधीपासूनच सदस्यांना सुरक्षित ठेवण्याची धावपळ सुरू होती. बहुमतासाठी आकडा हवा होता तो 32. देसाई आणि पाटलांकडे 37 सदस्य होते. विजयाची खात्री इतकी होती की गुलाल आधीच मागवला होता. पण याच वेळी भाजपने कूटनीती वापरली. शेवटच्या 48 तासात भाजपनं सगळी सूत्र फिरवली. शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य अचानक नॉट रिचेबल झाले. याच दरम्यान अजित पवार गटाचे सदस्य बापूसाहेब शिंदे यांच्या अपहरणाची आणि हत्येच्या प्रयत्नाची तक्रार अचानकच दाखल झाली. या प्रकरणात आरोपी म्हणून नाव आलं ते अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांचं, आणि हे दोघेही शंभूराज देसाई यांच्या गोट्यातील सदस्य. यामुळे परिस्थिती अचानक गंभीर झाली. या दरम्यान निवडणुकीच्या दिवशी हे सदस्य घेऊन पालकमंत्री शंभूराज देसाई सायरन वाजवत जिल्हा परिषदेच्या आवारात पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या गोटातील सदस्य सुद्धा होते. मात्र तिथे आधीच पोलीस मोठ्या संख्येने तैनात होते, कारण पोलिसांना अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना ताब्यात घ्यायचं होतं. देसाईंची गाडी आवारात पोहोचताच पोलिसांनी गाडीला घेरलं आणि तिथूनच तणाव वाढायला सुरुवात झाली. शंभूराज देसाई यांनी आपल्या गटातील सदस्यांना अटक होऊ नये म्हणून विरोध केला. पोलिसांशी त्यांचा वाद झाला. दोन्ही बाजूंनी जोरदार राडा सुरू झाला. परिस्थिती काही क्षणातच तणावपूर्ण बनली आणि याच धक्काबुक्कीत शंभूराज देसाई यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली, असं स्वतः शंभूराज देसाईंनी सुद्धा सांगितलं. आज जिल्हा परिषद साताराच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम होता आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या युतीकडं आम्ही मतदानाला येताना 33 सदस्य एका वाहनातनं आलेलो आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलेला आहे. जे बापूसाहेब शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी खोटी तक्रार पहाटे दाखल केली. आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिला. 5 वाजता जाऊन अर्ज दिला त्यांना की माझं कोणी अपहरण केलं नाही, काही नाही, मी इथंच आहे. आणि एवढं करून पण मला मागायचे कळलं की म्हणजे मला पळवून मी माझा खून करण्याचा वगैरे प्रयत्न असा आरोप केला, असा खोटा आरोप करून अर्ज देऊन त्याच्यामध्ये मला नंतर कळलं ज्या बापूसाहेबांच्या बद्दलचा गुन्हा दाखल केला म्हणजे स्वतः ज्याचं अपहरण झाले ती व्यक्ती पोलिसांना जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या पक्षाबरोबर आहे. आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य त्यांना आरोपी केलं. आम्ही आतमध्ये गेलो. आपण कदाचित व्हिडिओमध्ये तुमच्या नसल आलं इथं तळमजल्यातलं, पण कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्यांना हिथं दमदाटी केली. इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रराजे भोसलेंनी स्वतः त्याला मी घेऊन आत जात असताना त्याला ओढलं. आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोहिते नगराध्यक्ष त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले? फिरोज पठाण त्यांचा काय संबंध, ते सदस्य नाही, ते कसे आत आले? त्या लोकांनी मी त्यांना धरला असताना तिथनं ओढायचा प्रयत्न केला. आमदार मकरंद पाटील साहेब होते, आम्ही होतो. आम्ही त्याला घेऊन आतमध्ये गेलो, म्हणजे आतमध्ये त्यांना दरवाजापर्यंत सोडलं. आम्ही बाहेर थांबलो तिथं. आतमध्ये आता आपल्याला सांगितलं सदस्याने आमच्या की त्याने हात वर त्यांच्या बाजूनं केला नव्हता,
तरी तरी सुद्धा 3 वेळा विचारलं हात वर करायचा आहे का, हात म्हणजे काय, आणि त्याचा धरून हात शेजारच्या सदस्यांनी आज शेजारच्या सदस्यांनी धरून त्यांचा हात वर केला. याचा अर्थ म्हणजे प्रशासन हे पूर्णपणे हे प्रशासन लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे. मी सांगतो, ज्या 2 सन्मान्य सदस्यांच्या विरुद्ध त्याने अपहरणाचा तक्रार केली, ते बापूसाहेबांनी स्टेटमेंट पोलीस स्टेशनला दिलं होतं. त्या सदस्यांना आम्ही सभागृहामध्ये त्यांना घेऊन जात असताना मी त्याला धरलं होतं. आमच्या मांडवे संदीप मांडवेला 10 पोलीस मला ओढत होते. 10 पोलीस. मी पालकमंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे. आबा तिथं माझ्या मदतीला आले. आबांना 4-4, 10 पोलीस धरत होते. म्हणजे राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस आता माझ्या हाताला लागलं, रक्त आलं त्या हातातलं, मी त्याला रुमाल बांधला, ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली. म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं. ज्यांचं त्याला भारतीय जनता पक्षाच्या घरगाडीसारखं काम सातारा पोलिसांनी केलेले अत्यंत निंदनीय कृत्य आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. निश्चितपणे याचे पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये तीव्रपणानं उमटतील. आणि आम्ही जरी महायुती सरकारमध्ये मंत्री असलो तरी शेवटी आमचे पक्ष आहेत, आमच्या पक्षाचं काम करायचा आम्हाला अधिकार आहे. पक्षाचं काम करताना पोलीस बळाचा वापर केला त्यांनी, पोलीस बळाचा 100 साध्या देशाचा. जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्या प्रक्रियेमध्ये असताना त्या प्रक्रियेमध्ये आज जाऊन सगळे मंत्री आणि आमदार सरळ सरळ सांगतात आम्हाला मतदान करा, सीसीटीव्ही फुटेज बघून घ्या. याचा अर्थ प्रक्रियेमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन जर बोलत असतील तर लोकशाही कुठली राहिली ते. आणि मी एक सांगतो, आता भाजप ढोल ताशा वाजवू दे, पण नैतिक विजय हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमचे 37 सदस्य होते, आमच्या 2 सदस्यांना त्यांनी घेऊन गेले, शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना घेऊन गेले. आता त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया पक्षामध्ये आम्ही सुरू करणार आहे, तो भाग वेगळा आहे. पण अशा पद्धतीनं बहुमत कुणाला दिलं होतं जिल्ह्यानी? 37 सदस्यांना निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या युतीला सातारा जिल्ह्यानं जिल्हा परिषदेतलं बहुमत दिलं होतं. बाहेर राडा सुरू असताना आत वेगळीच खेळी सुरू होती. शंभूराज देसाई जखमी अवस्थेत सदस्यांना वाचवत असतानाच शिवेंद्रराजेंनी अजून एका सदस्याला ऐनवेळी आपल्या बाजूनं वळवलं. म्हणजे भाजपने ऐनवेळी 3 सदस्यांचा परफेक्ट कार्यक्रम केला होता. यानंतर सभागृहात मतदान सुरू झालं आणि निकाल लागला. निकाल होता भाजप 33 मतं आणि देसाई पाटील आघाडी फक्त 30 मतं. म्हणजे ज्यांच्याकडे अगोदर 37 सदस्य होते त्यांचे थेट 7 शिलेदार हे गायब झाले होते. हा फक्त देसाई आणि पाटील यांच्यासाठीच नाही तर अख्ख्या साताऱ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. निकालानंतर भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्षपदी विराजमान झाल्यात. या निमित्ताने साताऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी फोडाफोडी पाहायला मिळाली आणि शंभूराज देसाई जखमी आणि पराभूत अवस्थेत बाजूलाच उभे होते. थोडक्यात काय तर साताऱ्यात अध्यक्षपदासाठी हा सगळा राडा झाला आणि याच राड्यात शंभूराज देसाई हे जखमी झाले होते. मात्र या राड्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सत्तेसाठी राजकीय नेते काहीही करू शकतात का? थेट मंत्र्यांना जखम होईल इथपर्यंत धक्काबुक्की होते का? आणि भाजपकडे संख्याबळ नसतानाही अशा पद्धतीनं सत्ता मिळवणं हे खरंच योग्य आहे का? असे अनेक प्रश्न आता शंभूराज देसाई उपस्थित करतायत. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.